कोकणामध्ये अनिकेत तटकरेंचा बिनविरोध विजयाचा मार्ग खऱ्या अर्थाने सुकर कोणामुळे झाला असेल तर तो शिवसेना आमदार आणि कट्टर राजकीय विरोधक महेंद्र दळवी यांच्या एका निर्णयामुळे। एकनाथ शिंदेंच्या यशस्वी वाटाघाटीनंतर महेंद्र दळवींची कन्या जुईली यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्ज मागे घेतला आणि महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित झाला। असं असलं तरी कोकणात महायुतीमधली अंतर्गत धुसफूस काही संपलेली नाहीये। काल भावनिक पोस्ट शेअर करणाऱ्या महेंद्र दळवींनी पुन्हा एकदा तटकरेंविरोधात आपले दंड थोपटले आहेत। त्यांनी कोकणातल्या तटकरेंच्या शिवसेना विरोधाचा पाढा वाचत जसा शेतकरी कामगार पक्ष संपवला तसाच अंत तटकरेंचा केला असता असा इशाराच देऊन टाकला। स्वायत्त निवडणुकीमध्ये त्या पक्षाची एकही सीट मी येऊ दिली नाही आहे आणि मग त्या पक्षाचा अंत केला असं मी नक्की बोललो। तसंच आज रायगड जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीचा त्रास राष्ट्रवादीच्या माध्यमातून तटकरे साहेबांकडून आम्हाला नेहमीच झाला। त्याने देखील 4 वेळा आम्हाला फसवलेलं आहे, आम्ही त्याचं प्रामाणिक करून फसवलं आहे। मला असं भावनिकतेने वाटलं की यदा कदाचित ही लढाई लढलो असतो तिथं मी जिंकून आलो असतो, याचा अर्थ असा आहे की त्याचाही अंत झाला असता।